साथियों नमस्कार। आप देख रहे हैं सुशील कुमार उपाध्याय यूट्यूब चैनल। सुशील कुमार उपाध्याय यूट्यूब चैनल पर देश के लाखों साक्षरता कर्मियों का हार्दिक स्वागत और अभिनंदन है। साथियों, जो लाइव तस्वीरें आप देख रहे हैं, आज ये तस्वीरें आ रही हैं पूरे महाराष्ट्र की तरफ से, जहां पर वहां का प्रेरक प्रतिनिधिमंडल आज विधानसभा के समक्ष प्रदर्शन कर रहा है। पूरी रिपोर्ट के लिए हम आपको ले चल रहे हैं महाराष्ट्र के पूरे विधानसभा की तरफ, जहां पर शिक्षा प्रेरकों द्वारा आज जमकर सरकार के विरुद्ध नारेबाजी की गई और सरकार को चेताया गया है कि यदि आने वाले समय में हमारी संविदा बहाली नहीं होती है और हमारा 52 महीने का मानदेय बकाया है, सरकार उसका भुगतान नहीं करती है, तो धरने को और तीव्र करेंगे और आने वाले सरकार को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। साथियों, हम आपको ले चल रहे हैं पूरे विधानसभा की तरफ, जहां पर शिक्षा प्रेरक प्रदर्शन कर रहे हैं। वहां से आप लोग लाइव रिपोर्ट सुशील कुमार उपाध्याय यूट्यूब चॅनल के साथ, जहां प्रेरक प्रदर्शन कर उन्हातानात आलेले माझे प्रेरक बंधू आणि भगिनींनो, तसेच कोणत्याही कार्यक्रमाला एका अध्यक्षाची गरज असते आणि आत्ताच आपल्या देशावर फार मोठी दुःखद अशी घटना घडलेली असल्यामुळे आपण हा कार्यक्रम आपले आदरणीय भगवानदादा देशमुख तसेच आपले युवकाचे प्रेरणास्थान असलेले दत्ताभाया, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले प्रत्येक जिल्ह्याचे इथे सर्वांचे नाव घेणे शक्य नसल्यामुळे मूळ मुद्द्यावर परत येतो। साहेब, आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये प्रेरकाचा जो मुद्दा आहे हा सतत दानव पाटलाच्या पाठीमागे लागून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असल्यामुळे आज आम्हाला दानव साहेबांनी सांगितलं की बाबा तुमची जी स्थिती झालेली आहे ती ही आपली स्थिती आपल्या मानधनाप्रमाणे झालेली आहे। जसे की केंद्रामध्ये जे नरेंद्र मोदी सरकार आहे हे गेंड्याच्या कातडीप्रमाणे निव्वळ हाड असं चमडे असलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या कानापर्यंत त्यांच्या आपला आवाज जो आहे हा त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही। मित्रांनो, शासनाची असलेली उदासीनता आणि प्रेरकाची उपस्थिती हा जो आपला उपस्थिती असलेला हा जो टक्केवारीचे प्रमाण, जसे शासन आपल्याला 60 आणि 40 याप्रमाणे आपण यशस्वी होत नाही, त्याचप्रमाणे जसे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले दादा असतील, भैयाजी असतील, यांच्यामुळेच हा मार्ग यशस्वी होताना दिसतो आहे। आज दादामुळं हा अंगणवाडी कार्यकर्त्यांचा एकमेव प्रश्न दादाने सोडलेला आहे, फक्त त्याला जिम्मेदार आहेत त्यांचं संघटन, आणि आपलं संघटन हे फक्त व्हॉट्सअप आणि मोबाईलच्या फेसबुकवरती चॅटिंग करण्यापुरतंच मर्यादित आहे। मित्रांनो, ज्या वेळेस गरज पडते शासनाच्या विरोधात भांडण्याची, त्यावेळेस फक्त अवघे 5, 25, 50, 150 लोक येतात, त्यांनी काहीच परिणाम होत नाही। मित्रांनो, दत्ताभायाला देखील वाटतंय की जसा अंगणवाडीचा प्रश्न मी प्रखरपणे सोडला, तसाच प्रेरकांचा देखील प्रश्न तितक्याच प्रखरतेने सोडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, परंतु या प्रेरकांचा जो प्रतिसाद मिळतो त्यांना, त्यामुळे त्यांचं देखील ह्या गोष्टीमध्ये थोडंसं मन खचत आहे। तर दत्ताभाया, तुम्हाला या आजच्या या प्रेरकांच्या उपस्थितीमधून पुढच्या कार्यक्रमासाठी निश्चितच आज एक शब्द देतो की आता आपण स्वस्थ बसणार नाही, कारण अवघे क्षुल्लक दिवस उरलेले आहेत। मित्रांनो, आता ही वेळ 4 वर्ष यामध्येच गेले आहेत। आता आपल्याला दत्ताभायांना आणि आपले युवकाचे आदरस्थान असलेले भया तसेच यांना प्रखरपणे पाठिंबा देऊन उर्वरित काळामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पुढचं जे आपलं आंदोलन आहे ते आणखीन तीव्र, आणखीन प्रखर करण्याचा प्रयत्न करू। आणि या प्रकरणी इथं जमलेले माझे मित्र यांना एवढंच सांगतो की भयाजी, आम्ही प्रत्येक वेळेस दानवे साहेब, अर्जुनराव खोतकर, आमच्या जिल्ह्याला लाभलेले 3 मंत्रीपद यांना आठवड्याला, महिन्याला आमच्या जिल्ह्याच्या वतीने भेटी असतात, परंतु त्यांचा जो आम्हाला देण्याचा प्रतिसाद आहे तो निव्वळ शिल्लक आहे। आणि साहेब, तुम्ही जे प्रयत्न करतात ते खरोखरच वाखण्याजोगे आहेत। आज इथे जमलेले सगळे आमचे बंधू भगिनी एवढाच निर्धार करायचा आहे की आपल्याला फक्त आता मानधन आणि मानधन, आता आपलं वय यशभार होण्याच्या मार्गावर आहे आणि आता आपला दुसरी नोकरी देखील मिळण्याची शक्यता दाट कमी आहे। त्यामुळे
शक्यतो जितके प्रयत्न करायचे तितके प्रयत्न फक्त प्रेरकांना ॲज इट इज जशाच तसे पुढच्या योजनेमध्ये समायोजन करा, कशा करता येईल त्याकडे लक्ष देऊन आपण आपले समायोजन तसेच थकीत मानधनाच्या संबंधित आपण दत्ताभाया आणि दादाच्या सोबत उभे राहून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी निघणं अशी अपेक्षा बाळगतो आणि आयोजकांनी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली थांबतो. आम्ही काही जास्त असे काही नेतेपद आधी अद्याप भूषवलं नाही, त्याच्यामुळे भाषण करण्याची संधी मिळाली नाही. तोडकं मोडकं बोललो, चुकला असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय भारत.